नमस्कार मित्रांनो, आज आहे श्रावणाचा पहिला सोमवार. तुमचा उपवास आहे की नाही? तर इथे आज उपवास सोडण्याची तयारीसाठी मी कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये टाकला आहे आत्ता लसूण तडतडण्यासाठी. आता मी याच्यात टाकते कांदा. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत मी इथं भाजून घेते. कांद्याला गुलाबी रंग आल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची आणि टोमॅटो. आता हेही मी परतून घेते आणि मी इथे ही मेथीची भाजी धुवून आणली होती. ती धुवून घेतलेली भाजी आता मी आता ॲड करते. मस्त खमंग वास सुटला भाजीचा. उपवासाला मेथीची भाजी असणं हे इम्पॉर्टंट आहे आणि मॅन्डेटरी आहे. तर भाजीला आपण कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी भाजी मला करायची होती फ्लावरची, म्हणून मी इथे आता फ्लावर धुवून घेते. कढईत मी तेल टाकलं आहे आणि लसणाची फोडणी दिली आहे. आता मी फ्लावर तेलामध्ये थोडीशी लसणावरती परतून घेणार आहे. त्यानंतर मी याच्यात मसाले ॲड करते आहे. आता मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेते. मिठाशिवाय भाज्यांना चवच नाही. आता हळद टाकते. आणि थोडंसं लाल तिखट. फ्लावर मी वाफेवरच शिजवणार आहे. यात अजिबात मी पाण्याचा अंशाचा वापर करणार नाही आहे. बघा कशी टेम्पटिंग दिसते आपली फ्लावर. आता भात लावून घेते, म्हणून तांदूळ निवडते. तसं तांदळात काही कचरा नाही आहे, पण तरीसुद्धा मी निवडूनच घेते तांदूळ. भात लावून झाला आहे आणि संध्याकाळचे वाजले आहेत 5. बोर्ड काढून लावलं. माझ्या आजीचा चहा पिण्याचा टाईम झाला आहे, तर मी एकाकडे चहाही ठेवून घेते लवकर. आणि तिला उपवासही आहे, तर त्याच्यामुळे चहा तर बनत आहे. आता मी वरणाला फोडणी देणार आहे. त्याच्या आधी मी जरा आजीला चहा देऊन येते. तर वरणाच्या फोडणीसाठी आपण पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यात आता आपण सोललेलं लसूण, जिरं आणि कोथिंबीर हे फोडणीसाठी टाकणार आहोत. तसे जिरे मला जास्त काही आवडत नाही, पण चव येते जिऱ्याची म्हणून टाकायला लागतं. आता आपण जे वरण केलं आहे तुरीचं शिजवून घेतलेलं आहे, ते आपण फोडणी तडतडली की त्यात टाकून घेऊया. फोडणी छान झाली आहे. आता मी वरण टाकते. अरे बापरे. आता ह्या वरणाला 1-2 उकळी आली की गॅस बंद करून देणार आहोत. चटणीचं प्रिपरेशन करून घेते. त्यासाठी मी खलबत्त्यात लसूण आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेणार आहे आणि मीठ टाकून त्या मिरच्या आणि लसूण व्यवस्थित जाडसर वाटून घेणार आहे खलबत्त्यामध्येच. अजून मला बटाटे सोलायचे आहेत. बटाटे खूप गरम होते, म्हणून मी थोडे थंड करायला ठेवले होते, पण ठीक आहे, सेमी गरम आहेत ते. बटाटे सोलून घेते. बटाट्यांना स्मॅश करून घेते. आमच्याकडे स्मॅशच बटाट्याची चटणी खातात. आपण केलेली व्यवस्थित करून घेते.
आता कढईत मी 2 पळी तेल टाकलं आहे. खलबत्त्यात केलेलं वाटण आता मी तेलामध्ये ॲड करते. ही मिरची थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये बटाटे ॲड करते. तुमच्याकडे काय करतात चटणीमध्ये हळद मला सांगा. त्याच्यामुळे हिरव्या मिरची लालसर होण्यासाठी मी थोडासा तेलाचा वापर करणार आहे. तेल टाकून मी पुन्हा एकदा चटणी परतून घेईल. माझा इकडे स्वयंपाक झालेला आहे. किचन ओटा आवरून मी नंतर जेवायला बसणार आहे. हा होता आमचा आजचा मेन्यू. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.